खूप सुंदर आहेस ग तू. नाव पण अगदी छान आहे, स्वीटू. अगं तू येण्याआधीच मालविका मॅमने डिक्लेअर केलं होतं की तू येणार आहेस म्हणून. छान वाटतंय. मुंबई तो लफड़ा हो गया. क्या रे? सबको लग रहा है कि स्वीटू अब की होने वाली बीवी है. त्याचं काय ना रॉकी, असे गोड गैरसमज झालेले चांगले असतात है ना. हाय हाय एव्हरीबॉडी. हाय हाय. व्हॉट इज दिस? मालविका तर म्हणाली होती की मी आल्यावर सगळ्यांची आईज माझ्यावर असतील, पण इथे तर मला कोणीच बघत नाहीये. Where is मालविका? मालविका? हाय मालविका. हाय, हे काय केलंयस मोमो? ब्लॅक टाय इव्हेंट ना, सो मी ब्लॅक ब्युटी बनवून आलीये. वाव. आता तू या घराचा भाग झालीयस, कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. ऐक ना स्वीटू, ओम सरांबद्दल काहीतरी सांग ना. त्यांची तुझी भेट कुठे झाली, ते कसे आहेत? आणि खरं तर हे सगळं ठरल्यावरती हा प्रश्न विचारणं खूप चुकीचं आहे, तरी पण मी विचारते. सांग ना त्यांच्याबद्दल काहीतरी सांग प्लीज. माझ्याबद्दल बोलताय सगळे? हो, पण किती प्रश्न विचारणार बिचारीला. बाई आतापासूनच काळजी. हो, आता करायला नको का काळजी? काय हो, करा करा. नाही, विचारा तिला तुम्ही वाटल्यास. आम्ही त्रास देतो का तुला? नाही काहीतरीच काय रे. नाही नाही, अहो ओम खूप मोठा सपोर्ट झालाय माझा. आणि खानविलकर मॅम कशा आहेत? शकू मावशी, तुमच्यासाठी त्या मॅम असतील, पण माझ्यासाठी माझी शकू मावशी आहे. त्या जर नसत्या इथे तर मी पण नसते. त्या अगदी आईसारखा जीव लावतात माझ्यावर. तुम्ही मावशी काय म्हणताय त्यांना? त्याचं काय आहे की स्वीटूची आई आणि माझी आई या मैत्रिणी आहेत खूप चांगल्या. सो आम्ही एकमेकांच्या आयांना मावशी म्हणतो. ओए, क्या हुआ मोमो? माझ्याकडे कोणीच बघत नाहीये. मी ओमची होणारी वाईफ आहे आणि सगळेजण स्वीटूला अटेन्शन देतात. सो आय एम अपसेट. अरे वो स्वीटू तो तुम्हारा ही काम कर रही है मोमो. तुम अपसेट क्यों हो रही हो? माझं काम? हाऊ काम? देख देख देख. ओम की बीवी होने के लिए क्या क्या करना पड़ रहा है, ये सब है ना तुझे करना पड़ता, समझी? अब तू तो किसी के सामने झुक के ऐसे नमस्कार तो करेगी नहीं ना. सबके पैरों को ऐसे हाथ लगाएगी क्या? Oh. ये कपड़े में तो तुझे पॉसिबल भी नहीं है. हाँ, लेकिन फिर भी तुझे करना है तो चल 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 करते चल. नो नो. अरे चल. नो नो. लेट हर डू. हिला करू दे हे सगळं काम. मला नाही कोणाच्या पाया पडायचं. काकी फोन. अरे फोन बघ कोणाचा आहे. नमस्कार आई, मोहित बोलतोय. मोहित, अहो तुमच्या मैत्रिणीच्या आयुष्यातला इतका महत्वाचा दिवस आहे आज. खर तर तुम्ही आज त्यांच्या सोबत इथे असायला हवं. तुम्हाला माहिती ना आज काय आहे ते? हो, म्हणजे स्वीटूला फोन केला होता मगाशी. आली आहे का स्वीटू तिथे? आली आहे का म्हणजे? अहो आई, आज स्वीटू इतकी छान दिसते, इतकी सुंदर दिसतेय. तुम्ही माझ्या नजरेने पहा, परी दिसते. परी इतकी छान दिसते माझी स्वीटू. खूप छान दिसते खरं. हो, मी आले असते, पण शकूने काही सांगितलं नाही. अहो आई, मैत्रिणीला मैत्रिणीकडे जायला आमंत्रण लागतं का? आमच्या मालविका मॅम आणि मोठ्या मॅडमचा इथे खूप मोठा सत्कार समारंभ आयोजित केलाय. त्या समारंभात मोठ्या मॅडमची जीवाभावाची मैत्रीण त्यांच्या सोबत नाही असं नको ना. नाही, तुम्ही याच इकडे. म्हणजे कसं, स्वीटूला तुम्हाला सोबत घरी घेऊन जाता येईल. काय घरी नेता येईल म्हणजे? असं काय करताय आई? उद्या होळी नाही का? मग सणाला स्वीटू घरी नको? या हो हो, बरोबर बरोबर. हो, होळी आहे ना उद्या. येते मी. या या, सांभाळ. अच्छा, ठेवतो.
सुमन, हा बहिणी. मी मुंबईला चालले. स्वीटूला भेटायला. शबचा सत्कार होणार आहे. विषय हो यांना कळू द्यायचं नाही. न सांगता बहिणी, मला भीती वाटते. मला पण भीती वाटते अगं, पण मी तुला जे काही सांगितलं ना ते सगळं तू विसरून जा. कळलं का? नलू, हा? तुला स्वीटूला भेटायला जायचं असेल तर जा. पण तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नकोस. तिचा होकार नसेल तर हे लग्न मी होऊ देणार नाही. येते मी. नमस्कार, मी ओम खानविलकर. आज खानविलकर ग्रुप ऑफ कंपनीजला आणि खानविलकर फिटनेस ग्रुपला 25 वर्ष पूर्ण झाली. आपल्या कंपनीचा बॅकबोन या 2 स्त्रिया आहेत आणि त्या म्हणजे माझी आई आणि माझी ताई. यांनी घर सांभाळत, कंपनी सांभाळत आपला हा अख्खा खानविलकर परिवार आणि कुटुंब मोठं केलं, वाढवलं. आईनी जन्माला घातलेलं हे कुटुंब ताईनी मोठं केलं, ते इंटरनॅशनल लेवलला पोहोचवलं. एका घरगुती प्रॉडक्ट पासून ते इंटरनॅशनल ब्रँड पर्यंत त्यांची जी ही जर्नी आहे ती आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, आय इन्व्हाइट माय डिअरेस्ट सिस्टर, the one and only Malvika Khanvilkar on stage. Ladies and gentlemen, please give her a round of applause. काय झालं मावशी? नाही, मला काही जमेल असं वाटत नाही ग. मला भीती वाटते. मला कसली भीती वाटते तुम्हाला? तुमच्या आयुष्यात जे जे घडलं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं हे सांगायचं फक्त. नाही ग, पण हे असं भाषण वगैरे मला काही जमणार नाही. मला सवयच नाही आहे इतके लोकांसमोर बोलायची. तुम्हाला या सगळ्यांसमोर बोलायची भीती वाटते ना? हो. मग तुम्ही माझ्याकडे बघून बोला. मला सांगा तुमचा प्रवास, मी ऐकते. हे जमेल की नाही? हो. आज खानविलकर फिटनेस ग्रुपला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून आपण सगळे इकडे जमलोय. तुम्ही आमच्या फॅमिलीचाच एक भाग आहात म्हणून तुमच्या समोर मन मोकळं करते. शून्यातून सुरू करणं सोपं नसतं. इट्स अ चॅलेंज, स्पेशली आपल्या सोसायटीमध्ये जिथे स्त्रियांना दुय्यम मानलं जातं. एक छोटीशी कल्पना आणि काहीतरी करून दाखवायची जिद्द, या दोन्हीच्या जोरावर एक छोटेखानी घरगुती व्यवसाय सुरू केला मॉमने. खूप खडतर परिस्थितीत मम्मानी हा बिझनेस सुरू केला, टिकवला. म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलोय. खरं तर नफा तोटा, मार्केटिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग यातलं तिला काहीच माहिती नव्हतं. पण बेसिक घरगुती स्वरूपात तिने हा बिझनेस सुरू केला म्हणून मी त्याचा इंटरनॅशनल ब्रँड बनवू शकले. सगळी सुरुवात तिच्यापासून. थँक्यू सो मच मॉम. थँक्यू सो मच फॉर व्हॉट एव्हर यू हॅव गिव्हन मी. आणि आता ऑफकोर्स ज्यांच्यापासून या व्यवसायाला सुरुवात झाली त्या तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या शकूताई आणि माझी मॉम, हिला मी स्टेजवर आमंत्रित करते. आपण तिचा सत्कार करायला हवा. काम मॉम, ये मॉम, कॉंग्रॅच्युलेशन्स. ओम, बुके दे ना. ये आणि आता मिसेस खानविलकर म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या
शकूताईंना मी 2 शब्द बोलायची विनंती करते. मॉम प्लीज कम. कम कम. सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं अभिनंदन. मी हा व्यवसाय सुरू केला ना तेव्हा आमची मालविका लहान होती, खूप लहान होती. मी चूर्ण, काढे, पिठ असं विकायला दारोदार घेऊन जायची ना, तर ही पण माझ्याबरोबर उन्हात पावसात वणवण करायची. म्हणजे माझ्या घरामध्ये छोटासा व्यवसाय सुरू केला होता, तो आता इंटरनॅशनल ब्रँड झालाय. याचं सगळं श्रेय आमच्या मालविकाला जातं. ओम झाल्यानंतर मी मालविकाला सांगून बाहेर पडायची घराच्या. तिने त्याला मायेने सांभाळलं, वाढवलं, मोठं केलं. आणि आता ओम मोठा झाला ना, ओम मोठा झाल्यावर मी माझं 3रं बाळ जे आहे, म्हणजे माझा व्यवसाय, तो तिला सांभाळायला दिला. तिने तसंच ताईच्या मायेने त्या व्यवसायाला सांभाळलं, वाढवलं, मोठं केलं. म्हणून मला खूप अभिमान आहे आमच्या मालविकाचा. म्हणजे व्यवसायाला आवश्यक असं मालविकामध्ये करारीपण आहे, आत्मविश्वास आहे आणि ओमकडे आमच्या शांतपणा, समजूतदारपणा, हे दोन्ही व्यवसायासाठी खूप आवश्यक आहे. आज माझ्या मुलांना मी एवढंच सांगेन की ती मुलं लहान असताना मी त्यांना वेळ नाही देऊ शकले, पण आज हे सगळं यश बघून कौतुकाने खूप मन भरून येत. आई, आमची आई ना खूप प्रेमळ आहे आणि तितकीच समजूतदार सुद्धा आहे. गरज पडेल तेव्हा धडाडीची आहे. असं असेल तर गुण येणारच ना आमच्यात. तेव्हा पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ दे मायलेकींसाठी. मालविका, खूप छान झाला ग कार्यक्रम. अगं किती लहानपणापासून काय काय मनात साचवून ठेवलं होतंस तू. मला वाटलं, पण आता ते सगळं विसरली आहेस तू. छान झालं. या दिवशी नवीन सुरुवात होतीये ना, बरं वाटतंय मला. इतका आनंद झालाय ना. मी त्या स्टेजवर जे काही बोलले ते इतकं मनावर घेऊ नका. कारण काय, कधी कधी मनात नसताना आजूबाजूला खूप लोक असली ना की असं बोलावं लागतं. खोटं होतं ते, नाटक होतं. काय लहानपणी तू माझ्याशी जसं वागली आहेस ना, त्यासाठी मी तुला कधी माफ करू शकणार नाही. अगं तायडे, खोटं नाही. तू खोटं बोलली असलीस तरी मी जे काय बोलले ते सगळं खरं होतं ग. मी काही विचार करून ठरवून नाही बोलले. माझ्या मनात जसं येत गेलं ना तसं बोललीये मी. खरं खरं बोललीये ग. हो, मला नाही असं वाटलं. तुझं कसं झालं माहितीये का, 4 लोक म्हणाले आपल्याला आपण ग्रेट आहोत म्हणून तुला वाटायला लागलं की आपण ग्रेट आहोत, पण तसं नाहीये. मी तेच सांगते, तसं नाही. कारण ना तू धड बिझनेस सांभाळू शकलीस ना, धड तुझा संसार. मी जर माझ्या हातात घेतलं नसतं ना वेळीच, तर आजही तू दारोदार तुझे काढे, तुझी चाटणं, तुझी पीठ विकत फिरत असतीस. सो यू हॅव फेल्ड ॲज अ बिझनेस वुमन अँड ॲज अ मदर. सो तुझा हा जो काही सत्कार वगैरे झालाय ना, तो फार मनावर घेऊ नकोस तू. कळलं का? मावशी, किती मस्त बोललात तुम्ही. मस्त, खूप छान बोलली. हो ना. काय झालं?
तुम्ही का रडताय? खरंच मस्त झाला. शी. ये देखो मुंबई, सास बहू का प्यार. हे गप्पा यार रॉकी, लोक तिकडे ऐकतील कुठे. अरे ऐकलं तर ऐकू दे ना मुंबई, क्या फर्क पड़ता है. वैसे भी सबको यही लगता है कि स्वीटू आपकी होने वाली बीवी है. हाँ मतलब सब लोग यही बोल रहे हैं मुंबई. हाँ मैं क्या बोलता हूँ मुंबई, आपकी मन की बात है ना, आप स्वीटू को बोल दो आज. ओके यार, सगळे आहेत यार इकडे. हाँ तो हम रुकते हैं ना मुंबई, विल वेट. लेकिन आज आप आपकी मन की बात बोल दो. हाँ वरना वो देखो उधर, कौन? वो उससे आपको शादी करनी पड़ेगी. हाँ मॅम मॅम, दिस इज फॉर यू. थँक्यू माहित. नाही करो. येस. ये Yes, I'll call you back. मोहित, येस मॅम. त्या बाईला कोणी बोलवलं इथे? मला नाही माहित, बहुतेक स्वीटूने वगैरे बोलवलं असेल, किंवा मग आपल्या मोठ्या मॅडमनी. नाही. ए इकडे. हाय नलू मावशी, कशी आहेस? मी बरी आहे. तुला इन्व्हिटेशन होतं मला माहिती नव्हतं. नाही ते मी एनिवे स्वीटूचं लग्न ठरलं? नाही म्हणजे एक स्थळ आलंय, आम्ही विचार करतो. हो हो हो. नाही नाही, नाहीतर माझ्याकडे एक चांगला मुलगा आहे. हे बघ, आमच्याच कंपनीत नोकरी करतो, चांगला पगार आहे, दिसायला पण बरा आहे. काय नाव तुझं? राकेश. राकेश मॅडम ना दे. नाही नको. अरे दे. नाही खरंच नको. अगं घे नलू मावशी, आज तो तुला मान देतोय, माहिती उद्या कदाचित तुला त्याचं मानपान करावं लागेल. म्हणजे म्हटलं ना तुला, मुलगा कंपनीत. तुला यांची स्वीटू चालेल का? नाही नको मॅडम. अरे असं काय करतोयस? तशी थोडीशी पण चांगली. अहो मॅडम, म्हणून तर नको म्हणतोय ना. का? आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं, आम्हालाही चॉईस आहे ना. कमाल आहे ग ह्याची, तोंडावर असं बोलून निघून गेला डायरेक्ट. आपली स्वीटू एवढी वाईट मुलगी नाहीये है ना. तू काळजी करू नकोस नलू मावशी, मी त्याला नोकरीवरूनच काढून टाकते बघ. नाही नाही नको मॅडम, त्याची काही गरज नाही. गरज नाही कसं? आपल्या स्वीटूला वाटेल ते बोलला. मला काळजी आहे स्वीटूच्या लग्नाची. मॅडम तुम्ही नका काळजी करूत माझ्या स्वीटूच्या लग्नाची. माझ्या स्वीटूला चांगलाच मुलगा मिळेल. स्वीटू ऐक ना, मला बोल ना. तुला बोलायचं आहे का काही? मग सांग ना. तुला कसं बोलायचं कळत नाहीये का? काही हरकत नाही,
तू नाही बोललास तरी मला तुझ्या मनातलं सगळं कळतं.